लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे महत्त्वाची अपडेट. तर लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता होता तो का रखडला, पैसे वितरित झालेत पण जमा का नाही झाले आणि कधी येणार पैसे, हे सगळा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उद्भव होत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे महत्त्वाची बातमी. तर ज्या महिलांचे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि ज्या महिलांचा हप्ता नाही आला त्यांनी सांगायचं आहे हप्ता नाही आला आणि कोणता जिल्हा आहे ते मेन्शन करून सांगा. तर लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत एक पण हप्ता आला नसेल तर तशा महिलांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला एक पण हप्ता आला नाही. तर तशा महिलांचा आम्ही नक्की मदत करू. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना या विषयावर खूप चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या महिन्यात अखेरपर्यंत 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं सांगण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजनेच हप्त्यात सर्व महिला आतुरतेने वाट बघत आहे. काही महिलांना असं वाटतंय की ही जी योजना आहे ती बंद झालेली आहे म्हणून अजूनपर्यंत पैसे आलेले नाही. आज येणार, उद्या येणार, परवा येणार अशीच माहिती त्यांच्यापर्यंत पोचत आहे. तर मी तुम्हाला रिअल सांगणार आहे पैसे भेटणार आहे की नाही. तर जाणून घेऊया. या महिन्यात सतत सांगण्यात येत आहे की पैसे लवकर भेटणार आहे पण अजूनपर्यंत एक सुद्धा हप्ता कोणाच्याच खात्यामध्ये आलेला नाही. पण मुंबईमध्ये काही महिला आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. महिला व बालविकास मंत्र्यांनी यांनी सांगितलं आहे की 3 करोडपेक्षाही अधिक चेक त्यांनी साईन केलेला आहे आणि काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरित करण्यात उशीर झालेला आहे असं सांगण्यात येत आहे. पण बँकेचे काही ना काही प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळं जे हप्ता होता तो लेट झालेला आहे. त्या लाडक्या बहिणींसाठी ही होती महत्त्वाची आणि मोठी बातमी. तर आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल. आज आहे 28 तारीख आणि आजच्या आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे खूप सारे चान्सेस आहे. तर ज्या महिलांना पैसे आले की त्यांनी लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे की मला ह्या जिल्ह्यामधून पैसे आलेले आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्यात हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिन्यात संपत आला पण अजून पण पैसे आले नाही. आखरी पैसे कधी येणार असा सवाल महिलांच्या मनामध्ये उद्भव होत आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे की तांत्रिक अडचणीमुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. तर बँक इश्यू असू शकतो किंवा काही अदर्स पण कारण असू शकतं. तर जे असेल ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न करतोय. तर मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला तरी पैसे न आल्याने आखरी पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनामध्ये उद्भव होत आहे. मात्र एक मोठी अपडेटच आलेली आहे समोर की तांत्रिक अडचणीमुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे अजून सुद्धा आलेले नाही. काही महिलांना तर असं सुद्धा वाटत आहे की ही योजना बंद झालेली आहे म्हणून पैसे येणे बंद झालेले आहे. आता महिना संपायला आला. आज आहे लास्ट तारीख, 28 तारीख आहे पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही म्हणून महिला बोलत आहे की आता ही योजना इथेच बंद झालेली आहे. तर काही तांत्रिक कारणामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. काळजी करू नका. ह्या महिन्यात पैसे नाही आले तर फेब्रुवारी प्लस मार्च या दोन्ही महिन्याचे एक संगती तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. मग लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही आणि तुम्हाला एकत्र सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हे वचन मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. तर लाडक्या बहिणींनी आता काळजी करायची नाही आहे. तुमच्या खात्यामध्ये इझिली पैसे जमा होतील. तर पुढची माहिती आपण बघूया. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषांच्या जाळ्यात अटकत आहे. लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्यापासून घोषणा झाल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आलेले आहे. पण आता काही निकष ठेवल्या आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी जे महिला सरकारी नोकरीमध्ये आहे
आणि ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा पण जास्त उत्पादन आहे, दुसरी गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेत असेल तर तशा महिलांना अपात्र ठरून त्यांना पैसे मिळणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. पण आता जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ह्या महिन्यात 9 लाख पेक्षाही जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहे अशी माहिती समोर येत आहे. तर भरपूर लाडक्या बहिणींचं नाव आता गाळलं गेलेलं आहे. तर ज्या महिलांना नाव गाळलेले गेले आहे ते निकषात नसेल बसत म्हणून त्यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे. आणि ही जी योजना आहे ती 2.5 लाखापेक्षाही कमी उत्पादन असेल त्या महिलांसाठीच आहे, ज्यांना खरेखर गरज आहे, गरजू आहे महिला, त्या महिलांसाठी ही योजना होती. पण जेव्हा आपण फॉर्म भरलं, हमीपत्रसुद्धा भरून दिलेलं, तर या गोष्टी पण लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत 3 करोड पेक्षाही जास्त अमाऊंटवर मुख्यमंत्री यांनी साईन केलेली आहे. पण जे अपात्र महिला आहे त्यांची अमाऊंट कट करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये, तुम्ही पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहे. आता पैसे लेट का होत आहे ते तर तुम्हाला मी सांगितलं, म्हणून लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, तुम्हाला पैसे बरोबर टायमावर भेटणार आहे. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची माहिती. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व महिलांमध्ये. आणि जे महिला अजून पण त्यांना एक पण हप्ता भेटलेला नाही त्या महिलांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला एक पण हप्ता भेटला नाही, कोणत्या महिन्याचा हप्ता नाही भेटला तर तेही मेन्शन करून सांगा, ज्याकरून आम्ही नक्की तुमची मदत करू. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही बघत आहात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना विनंती आहे सबस्क्राईब करा, कमेंट करा, त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन भेटतं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.